गुलाब, मोगरा, जास्वंद, सोनचाफा यासारख्या सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी जर हे खत तयार करून तुम्ही झाडांना दिले तर झाडे चांगले वाढून भरपूर अशी फुले लागतील। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले YouTube चॅनल ESP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये झाडांना भरपूर फुले येण्यासाठी, झाडांची चांगली वाढ होण्यासाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून आपण हे खत तयार करून देणार आहोत। तर त्या वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण आता उन्हाळ्यामध्ये झाडांची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। आपल्या बागेत कुंडीमध्ये जेव्हा आपण ही फुलांची झाडे लावत असतो तेव्हा त्यांना चांगल्या वाढीसाठी, भरपूर अशी फुले येण्यासाठी त्यांना वेळोवेळी योग्य ती खते देणे हे आवश्यक आहेच। पण त्याचबरोबर या झाडांना सूर्यप्रकाश, पाणी या दोन्ही गोष्टी देखील ह्या प्रमाणशीर देणे हे तितकेच आवश्यक आहे। फुलांच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते। मात्र आता उन्हाळ्यामध्ये दुपारचे जे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र ह्या झाडांचे संरक्षण करावे, कारण कडक उन्हामुळे बऱ्याच वेळा झाडाची जी पाने आहेत ती पिवळे होतात आणि हळूहळू ती सुकायला सुरुवात होते। त्यानंतर या झाडांना पाणी देताना हे आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला दररोज पाणी देणे हे आवश्यक आहे, कारण उन्हामुळे जी कुंडीतील माती आहे ती लवकर ही सुकते, त्यामुळे झाडांना दररोज पाणी द्यावे। त्याचबरोबर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी झाडाच्या या पानावरती हा पाण्याचा फवारा केला तरी देखील चांगला फायदा होतो, कारण पाण्याच्या फवारामुळे झाडाच्या पानावरती हा ओलावा हा टिकून राहतो आणि आपली पाणी लवकर सुकणार नाहीत। आणि पाणी देताना देखील हे नेहमी सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यायचे, दुपारचे पाणी हे कधीही द्यायचे नाही, कारण उन्हामुळे जी कुंडीतील माती आहे ती गरम होते आणि अशातच जर आपण पाणी दिले तर ते पाणी आहे ते गरम होते, त्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांना नुकसान होण्याची शक्यता असते। त्यामुळे पाणी हे नेहमी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यायचे आणि जेव्हा पाणी द्याल तेव्हा झाडाच्या या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पाणी पोहोचेल इतपत भरपूर असे हे आपल्याला पाणी द्यायचे आहे। आता आपण या झाडांना ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे आपल्या घरामध्ये असणारे हे ताक आहे। ताक हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे। ताक हे खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो, कारण ताकामध्ये जे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतातच, पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात। झाडावरील पाने जे आहेत ती हिरवीगार चमकदार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो। आपल्या झाडाची पाने जेवढी निरोगी असतात तेवढेच आपले झाड देखील हे निरोगी असते। मात्र या ताकाचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे, म्हणजे 1 मग जर हे तुम्ही ताक घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून 5 ते 6 मग पाणी मिक्स करून नंतरच त्याचा वापर हा झाडांना खत म्हणून करायचा आहे, कारण तसाच वापर केला तर झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते। झाडांना खते देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती देखील ही अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे आपण दिलेली जी खते आहे ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात। त्याचबरोबर अशा प्रकारे जर आपण कुंडीतील माती अधूनमधून हलवून मोकळी केली तर जी माती आहे ती नेहमी भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली जी झाडे आहेत ती चांगली वाढतात। आता या ताकामध्ये आपण जी दुसरी वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे आपल्या घरामध्ये असणारा हा गूळ आहे। गूळ देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असा आहे, कारण गुळामध्ये जे कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपल्या झाडांना चांगला असा हा फायदा होतो। त्याचबरोबर याचा वापर हा झाडांसाठी केल्यामुळे झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये जे झाडांना उपयुक्त असे जे सूक्ष्म जीवाणू तयार होतात त्यांची वाढ करण्यासाठी देखील या गुळाचा हा चांगला असा हा फायदा होतो। मात्र याचा वापर देखील हा प्रमाणशीरच करायचा आहे, जास्ती करायचा नाही। म्हणजे जे आपण साधारण जे 1 लिटर जर ताक तयार केलेले असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा हा जो गूळ आहे तो मिक्स करून हे खत तयार करून तुम्ही महिन्यातून एकदा गुलाब, मोगरा, जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना दिले तर झाडे ही चांगली वाढतील आणि झाडावरती भरपूर अशी फुले लागण्यासाठी देखील ही मदत होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।